प्रियसी आणि योगा टीचर यांच्या त्रासाला कंटाळून चाकणमध्ये 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या। बलात्कार आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची दिली होती धमकी। समाज माध्यमांद्वारे अपमानित केल्यानं सूर्यकांत प्रजापती यांना उचललं टोकाचं पाऊल। विधानसभा निवडणुकीमुळे रखडलेली पशुगणना आणि बिल्ले टॅपिंग पुन्हा सुरू। पशुगणना मोबाईल ॲपचा खेड तालुक्यात शुभारंभ। 7 पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि 28 प्रगणकांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्यांसह भटक्या गायींची गणना होणार। पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर योगेश शेळके यांची माहिती। रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना करण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचे आवाहन। पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय। शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही हेल्मेट वापरण्याचं केलं आवाहन। शासकीय कार्यालयात विना हेल्मेट येणाऱ्यांवर 1 डिसेंबर पासून कारवाई फरमान। माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणाऱ्या भाविक महिलेला मोटारीची धडक। आव्हाट येथील राधाबाई वाळुंज गंभीर जखमी। कार्तिकी एकादशीच्या दिवशी आळंदीतील गुंडरे आळी चौकातील घटना। रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवात स्टे फिट थिंक फिट संकल्पना। शाळेच्या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन, क्रिकेट, धावणे, रिले स्पर्धा। पालकांसाठीही विविध स्पर्धा। सेवानिवृत्त कर्नल अमित कासोडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती। वाकी बुद्रुक परिसरात बैल जोडीचा वापर करून शेतकरी संपत गारगोटे यांची बटाटा पिकाची कोळपणी। यांत्रिकीकरणाच्या युगात आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतीची करतोय मशागत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथोत्सव। 150 वर्ष जुन्या लाकडी रथातून माऊलींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा। रथात विराजमान माऊलींच्या मुखवट्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक वारकऱ्यांची गर्दी।